अच्छा आता सांग, लागलं कसं तुला? मी जाणून बुजून नाही केलं, चुकून झालं. मी तर फक्त मटकं घेऊन येत होते आणि चुकून पडलं. काय नाही, बस लागलं थोडं. आता तुम्ही तुमच्या हाताने जेवण भरवताय ना, तर आता दुखायचं बी बंद झालं. मी विचारतोय लागलं कसं? मी तुम्हाला भरवते. रमा, जेव्हा व्यक्ती कुठली गोष्ट टाळत असतो तेव्हा समजायचं की तो काहीतरी लपवतोय. सांग आता, जखम कशी झाली? मी सांगते. ही तुझा घाण झालेला कोट धुत होती. चुकून झालं, मी जाणून बुजून नाही केलं. मला तर वाटतं चुकीने नाही, लक्ष्मीने मुद्दाम हे रमाला त्रास देण्यासाठी केलं असणार आहे. आई, रमानी सांगितलं नाही का भीमभाऊला? जर त्याला माहित असतं तर तो नक्की आला असता बोलायला. आता तर जेवतच होते, बहुतेक जेवल्यानंतर सांगणार असेल ती. येऊनच दे त्याला भीमला आता. आज तर ऐकवेनच मी की इतकी अडचण होत असेल तर चाळ सोडून निघून जायत ना. हा आई, आता सारखं सारखं चाळ सोडायचं बोलल्यावर एक दिवस तर खरंच सोडावं लागल. मी लगेच जाऊन लक्ष्मी वहिनींशी बोलतो. काहीच गरज नाहीये. अहो अहो ऐका तर. तो येतोय. चल. लक्ष्मी, काहीही झालं तरी कोणत्याही परिस्थितीत हे मान्य करू नकोस की तू हे मुद्दामून केलंयस. अहो थांबा ना, ऐका तर माझं. तुम्ही असं रागावलेले बरं नाही दिसत. घरी चला ना. जाऊ देत मला रमा, माहितीये मला वहिनीने हे सगळं जाणून बुजून केलं असं. हा, मला पण माहितीये हे सगळं, पण त्याने काय होणार आहे तर तुमची वहिनीच ना. लक्ष्मीताई पहिल्या अशा नव्हत्या, आता अशा झाल्यात. पहिलं माझ्यावर किती प्रेम करायचं. काय बोलतात हे दोघं? माहित नाही आई. जाऊ द्या, तुम्ही चला घरी. नाही रमा, आत्ता जाऊन बोलून येतो. नाही, घरी चला ना. हे बघा, तुम्ही आत्ता तर म्हणत होता ना की पुरुष आहे म्हणून नाही समजू शकत की घरात स्त्रियांना पण लय अडचणींना सामोरं जावं लागतं. तर मग हे पण समजून घ्या. जसं दिवसभर तुम्हाला त्या नरोत्तम जोशीने त्रास दिला आणि तुम्ही त्याला संध्याकाळपर्यंत माफ केलं, तसंच ह्यांनी बी मला त्रास दिला, मग मी पण माफ केलं. घरी चला ना. तुम्ही ना असं रागात अजिबात चांगलं नाही दिसत आणि असं वाद घालायच्या ह्याच्यात तर अजिबात नाही. तुम्ही तर तसं चांगलं दिसता. कसा चांगला दिसतो? तसं कसा? जेव्हा तुम्ही कुणाशी तरी बोलता, कुणाला तरी समजावता, तर बोलता बोलता असं करता ना, तेव्हा तुम्ही लय भारी दिसता. असं वाटतं की तुम्ही सगळ्या जगाला रस्ता दाखवता. चल घरी. बघा, परत गेले ते तर. चला. कबीर ना जरी कोडे खेवन हार, हल्के हल्के तिरी गए
रामजी ही चिठ्ठी भीमाची होती, फाडून फेकून का दिलीस? एकदा उघडून वाचायचं तरी होतं की यात लिहिलं काय आहे. हे बघून भीमाला किती वाईट वाटलं असल. मी रात्रीच वाचलं होतं. तुला काय वाटतं? माझा पोरगा माझ्या शरीराला स्पर्श करेल आणि मला समजणार पण नाही. बाबा, इथे यायला तुमची परवानगी नव्हती, त्यामुळे तुमच्या समोर येऊन तुम्हाला उठवून विचारायची हिंमत नाही झाली. तुम्हाला विनंती आहे, तुम्ही तुमची काळजी घ्या. असं नाहीये पुरंजन की मी भीमच्या पत्राचा सन्मान करत नाही. सांग ना, कुठल्या बापाला चांगलं नाही वाटणार की त्याचा पोरगा त्याची काळजी घेतोय. पण दुःख ह्या गोष्टीचं आहे की भीम स्वतःची काळजी घेत नाही. जाऊ दे, मी तयार होऊन येतो. कामावर जाऊयात. पर तुझी तब्येत तर चांगली आहे ना आता? हो, बरं आहे. आता ताप पण नाहीये. ऐक, भीमराव, भीमराव, तयार आहेस की नाही? बघ, मी आलो तयार होऊन. ये लवकर बाहेर ये. मालक, हे सकाळी सकाळी भीमरावला हाक मारताय, काही झालंय का? अरे नाही नाही नाही, काही नाही. खरं तर भीमराव आणि माझ्यामध्ये एक जुगलबंदी चालली आहे. भीमराव नोकरी शोधतोय आणि मी त्याला त्याची नोकरी मिळण्याआधीच त्याची नोकरी हिसकावून घेतोय. तर मग नोकरी मिळायची राहिली. ज्यांनी मालकाबरोबर दुश्मनी घेतली त्याला माफी नाही. हितेश काका, अशी चाकरमानी नसती. तुम्ही एक काम करा, बाजारात जाऊन थोडी फुलं, अगरबत्ती आणि प्रसाद बी आणा. निवेद दाखवून आरती करा ह्यांची. काय रामा, जास्त बोलतेस तू. आणि हा, झोकू काकांना घंटी वाजवायला द्या. अडचण तर ही आहे की तुम्ही दाखवलेला प्रसाद हे खाणार नाही ना, कारण आपण सगळे खालच्या जातीचे आहोत. तरी पण करा की यांची आरती. तुम्हा सगळ्यांना अपमान करून घेऊन आरती करायची सवय आहे ना, करा ना. आरती तुझा पती भीमराव करणार माझी. काय भीमराव? तो दिवस कधी बी नाही येणार. लिहून घ्या तुम्ही. चला, मी तयार आहे. अरे जिजाबाई, ती चादर व्यवस्थित सुकव.
खूपच महागडी चादर आहे. काय रामजी, हे अंगावर ओढून रक्त कोण देतय बरे? जरा मला पण बघू द्या. आता यांनी रक्त विकलंय तर पैसे सुद्धा मिळतील, तर चादरीच्या ऐवजी पैसे घेऊन घ्या यांच्याकडून. जिजाबाई, असं कसं रामजी भाऊनी एवढी महागडी चादर विकत घेतली? आता बघा, मालक स्वतःहून सांगतायत की खूपच महागडी चादर आहे. लई पैसा खर्च झाला असेल नाही का? हो, महाग तर असणारच ना. घरी अन्नाचा कण नाहीये आणि हा फालतू खर्च. मूर्खपणा आहे, अजून काय? काय करणार, काही करू पण शकत नाही. खूप चुकीचं झालं. जाऊ दे, चला चला. बस थोडी थंडी वाजत होती म्हणून ही चादर विकत घेतली. जिजाबाई, ती चादर व्यवस्थित सुकव. खूपच महागडी चादर आहे. महाग तर असणारच ना. घरी अन्नाचा कण नाहीये आणि हा फालतू खर्च. मूर्खपणा आहे. बाबा असा वायफळ खर्च तर नाही करणार. या चादरीची काहीतरी भानगड आहे आणि मला ते शोधायलाच लागेल. पुरंजन, जर मी माझं रगत आणखीन 3 वेळा विकलं तर कदाचित आपलं काम होऊन जाईल आणि मंजुळाची चैन पण आपण सोडवू शकू ना, हो ना? काय झालं? तू असं का बघतोयस? तुझं डोकं बिकट ठिकाणावर आहे ना? एकदाच तू आधीच रक्त इकून बसलायस. अवस्था बघितली स्वतःची? हो, मी ठीक आहे. काल मी दवाखान्यातून माहिती काढली होती. जो डॉक्टर काल आला होता तो दुपार नंतर येतो. जर का मी आत्ताच तिथे गेलो तर दुसरा डॉक्टर असेल. तू एक काम कर, तू कामावरती जा, मी येतोच. रामजी, असं करू नकोस. मी तुझ्या समोर हात जोडतो. असा मूर्खपणा करू नकोस रामजी. मूर्खपणा तेव्हा झाला होता जेव्हा मी मंजुळाची चैन गहाण ठेवली होती आणि त्या पैशाने मी फक्त भीमची पुस्तकं नाही तर स्वतःचं कर्जही फेडलं होतं आणि घरच्या काही गरजाही पूर्ण केल्या होत्या. पण त्यावेळी भीमच्या पुस्तकांच्या ऐवजी पैसे खर्च नसते केले तर रगत विकावं लागलं नसतं. जाऊ दे, माणूस अनुभवाने खूप काही शिकतो. काही उपलब्ध झालं ना तर व्यक्तीला खूप काळजी घ्यावी लागते. पण ती मी घेतली नव्हती बघ. याआधी मी तुम्हाला माझी योग्यता सांगेन. मी हे सांगतो की माझी जात अस्पृश्य आहे आणि हे मागे जे उभे आहेत ते नरोत्तम जोशी हे पण पुढे येऊन हेच सांगतील की हे उच्च जातीचे आहेत आणि मी नीच जातीचा. पण यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट ही आहे की मी सुशिक्षित आहे, कामही चांगलं करू शकतो. आता सांगा, तुम्ही मला तुमच्या इथे नोकरी द्याल? तर तू अगोदरची गोष्ट योग्य प्रकारे सांगितलीस. परत एकदा सांग बघू. आधी सांगू देत किंवा नंतर सांगू देत.
अस्पृश्य अस्पृश्यच असणार ना? हा? लोक तसंही धक्के मारूनच बाहेर काढणार याला. काय भीमराव? तू या सगळ्या गोष्टी स्वीकारतोयस हे बघून मला बरं वाटलं. तू शिकला सवरलायस, पण हे मान्य करतोयस की तू अस्पृश्य आहेस. आणि हाच आमच्या सामाजिक संरचनेचा विजय आहे. जर दिवसभर इथेच उभं राहून तू ही गोष्ट मला सांगू शकलास तर मी तुला नक्कीच नोकरी देऊ शकतो. धन्यवाद, पण तुमची ही नोकरी मी नाही करू शकत. काय उपयोग झाला एवढ्या मेहनतीचा? हा, काल मी थोडा थकलेलो होतो, ह्यामुळे त्रासलेलो होतो, पण आज असं नाहीये. चला अजून ठिकाणी जाऊन कामं शोधायची आहेत. पण आता मी स्वतःबद्दल असं नाही सांगणार की ज्याच्यामुळे माझी जात माझा कमीपणा ठरेल. भलेही आता मला नोकरी मिळो किंवा न मिळो, माझी योग्यता आणि माझी जात दोन्ही मिळूनच माझी ताकद बनतील. भीमराव, भीमराव ऐक तरी. अरे बघ, चहा नाश्त्याचं दुकान आहे. थोडा चहा नाश्ता करून घेऊया सोबत. हा, नंतर मग तूही विचार कर की नोकरी कशी शोधायची आहे. मी तर आहेच भीमराव तुझ्या नोकरीसाठी, तुझ्या नोकरीची वाट लावण्यासाठी. गुरुजी. भीमराव. नमस्कार गुरुजी. नमस्ते गुरुजी. प्रणाम. कॉलेजमध्ये परीक्षेचे फॉर्म निघालेत. तू तर कॉलेजमध्ये येत नाहीयेस, तर मी विचार केला मीच भेटून तुला सांगतो. मी तर तुझ्या घरीच चाललो होतो. बरं झालं तू रस्त्यातच भेटलास. गुरुजी, हा परीक्षेचा फॉर्म किती रुपयांचा आहे? म्हणजे 1-2 रुपयांचा? 1 रुपयाचा आहे. हाच तर गोंधळ आहे गुरुजी. पैसे नाहीये त्याच्याकडे. सकाळपासून बिचारा आपल्या योग्यतेचं गाऱ्हाणं गात गात नोकरी शोधत फिरतोय. परंतु जातीचा शाप, जातीच्या शापानं गाऱ्हाणं फोल ठरत आहे. कसं घेणार हा परीक्षेचा फॉर्म गुरुजी? भीमराव, जर असं असेल तर परीक्षेचा फॉर्म मी माझ्या पैशाने भरतो. हो हो गुरुजी, हो. भीक वगैरे देत राहा याला, तेव्हाच याचा अहंकार जिवंत राहील. नाहीतर उर्वरित भ्रम तर मी तोडतच आहे. नाही गुरुजी, तुम्ही नका भरू माझे पैसे. 3 दिवसांची वेळ आहे ना, मी काही ना काहीतरी करेल. तोपर्यंत नोकरी मिळाली तर भरेन मी फॉर्म, नाही तर. आणि तसंही जोपर्यंत मंजुळाताईची गहाण असलेली चैन सोडवू शकत नाही तोपर्यंत पुस्तकांना हात नाही लावणार. येतो मी गुरुजी. गुरुजी, आराम करा, क्लासेस घ्या, पैसे वगैरे कमवा. कुठे एका खालच्या जातीतल्या मुलाला परीक्षेत पास करून व्हाईस रॉय बनवू इच्छिता? नरोत्तम जोशी, जेव्हा कोणी विद्यार्थी शाळा आणि कॉलेजच्या परीक्षेमध्ये फेल होतो ना, तर तो पुन्हा उभा राहू शकतो. पण जेव्हा मनुष्य जीवनाच्या परीक्षेमध्ये फेल होतो तर तो संपूर्ण जीवन उभा राहू शकत नाही. आता तू जे करतोयस, मला वाटतं की तू तुझ्या आयुष्याच्या परीक्षेमध्ये फेल होणार आहेस. मी तुझा गुरु आहे आणि गुरु असण्याच्या नात्याने हे माझं कर्तव्य आहे की तुला वाईट रस्त्यावर चालण्यापासून थांबवू. हा माझा तुला सल्ला आहे. जा आपल्या घरी.
आणि भीमाला त्याच्या मार्गाने जाऊ दे. डॉक्टर साहेब, मला रगत विकायचंय. नाव काय तुमचं? माझं नाव डॉक्टर साहेब, मला पण रक्त विकायचं आहे. तुम्हाला पण? वय पुरंजन, मी तुला कामावर जायला सांगितलं होतं. मरू देत ते काम. इथं माझा मित्र रक्त विकतोय आणि मी तिथं जाऊन मासे पकडत बसू? नाही, मी असं अजिबात करू शकत नाही. डॉक्टर साहेब, जर का माझा मित्र रक्त विकणार तर मी पण रक्त विकणार. माझं पण रक्त काढून घ्या. डॉक्टर साहेब, मला पण रक्त ऐकायचंय. रमा, तू इथं? हा, जर माझे बाबा रक्त ऐकू शकतील आणि माझे काका रक्त ऐकू शकतील तर मी बी रक्त ऐकणार. हे बघ पोरी, तू माझी सून आहेस. तू असं कसं करू शकतेस? का नाही करू शकत? करायला तर तुम्ही बी नाही पाहिजे ना. आणि तुमचा मुलगा भीमराव, तुमच्या नजरेत त्याचं काम करणं चुकीचं आहे, तर माझ्या नजरेत तुम्हा दोघांचं हे करणं चुकीचं आहे. डॉक्टर साहेब, सगळ्यात आधी माझंच रक्त घ्या तुम्ही. नाही, हे नाही होणार. मग हे बी नाही होणार की तुम्ही दोघे रक्त द्याल. हे बघा, मला तर असं वाटतंय की तुम्ही आता इथून निघायला हवं. समोरासमोर बसून तुम्ही चर्चा करायला हवी आणि त्यातून मार्ग काढायला हवा. एकदा का तुम्ही मार्ग काढलात की मग येऊ शकता. चला.